चला चालू. वळतोय सामन्याकडे गोलंदाज वसीम दिंडा बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू यावेळेस मात्र तू मैमे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं बचाव केला गेलाय विकेटचा. चेंडूची फेकी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आणि दोन बेनीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज कुमार आणि वैभव हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव याचा विचार केला तर हे मैदान त्याच्यासाठी मात्र नवीन नाही आहे. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. कुमार आणि वैभव दोन्ही बंधू खेळपट्टीवरती पाहायला मिळाले. यावेळेस मात्र पुढचा चेंडू यशांमध्ये पकडलं गेलं की काय, पण मात्र नाही. अगदीच एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 1 या अंकावरती आणि गावदेवी कोलिवली संघाचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज वैभव. अगदीच BC4 क्रिकेट असेल त्याचप्रमाणे ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. अगदीच मैदानं गाजून सोडलेली आहेत या खेळाडूने. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सावध फटका. 1 धाव जोडली जाईल. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना 2 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. वैभव याला माहिती आहे कारण की 3 षटकांचा सामना आहे. मैदानामध्ये तग धरून राहणं जितकं गरजेचं आहे तितकंच अत्यावश्यक गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मर्यादित 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. गोलंदाज तयार वसीम. यावेळेस मात्र चेंडूला स्वीप केलं जाईल. निघून जाईल चेंडू सीमा पार. देखणा चिकणा सुंदर चौकार आणि नशिबाचा चौकार म्हणायला सुद्धा हरकत नाही. अगदीच क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू निघून गेलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र एक चांगला फटका. निघून जाईल चेंडू सीमा पार. दमदार असरदार बहारदार षटकार. वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलात मामा. आपले मनपूर्वक पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे सर्वांचे मामा दयाराम मामा आपल्यापासून रजा घेत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. वैभव पाटील यांनी आता दर्शवलेलं आहे कुमार आता तू मार आणि तेच कार्य चालू आहे. ऑल्टो रोहन सर. यावेळेस मात्र पावलांमध्ये फसवलं गेलं की काय, पण मात्र नाही. चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय. षटकारानंतर गोलंदाजाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज वसीम चांगली गोलंदाजी केली त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि धावसंख्या अशुभ असा आकडा क्रिकेटमधील पहिला आकडा आपण पाहतोय. 13 या धावसंख्येवरती धावफलक आहे आणि इथून जर आपण विचार केला स्टॅटिक्सचा तर अगदीच फलंदाज कुमार याच्या बॅटमधनं एक षटकार आणि चौकार आणि त्याच्यानंतर मात्र एकेरी धाव आणि वैभव याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर 1 एकेरी धाव जोडण्यामध्ये आत्तापर्यंत यश आलेलं आहे. 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलं जाईल कारण की पॉवर प्लेचं षटक संपन्न झालेलं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जर काय घडणार आहे ते म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि फलंदाजांची आता मात्र असलेली ही सत्व परीक्षा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आशिक षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी त्याच्या हातामध्ये आहे, त्याच्या खांद्यावरती आहे. गोलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर अचूक टप्पा लाईन अँड लेंथ असणं गरजेचं आहे.
यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, निघून जाईल चेंडू, मात्र एका धावेकरता, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 14 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावांकरता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे गावदेवी कोलिवली संघाचा. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा, गोलंदाज आशिक. यावेळेस मात्र नो बॉल, निघून जाईल चेंडू, छन्नाटेदार षटकार, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, अप्रतिम देखना स्ट्रोक. एकूण एकंदर 7 धावा जोडल्या जात आहेत आणि या 7 धावांच्या मदतीनं त्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचेल. यापूर्वीच मी उल्लेख केला होता की वैभव याच्याकरता हे मैदान मात्र नवीन नाही आहे आणि अगदीच या मैदानाचा जर विचार केला तर प्रगल्भता या खेळाडूची जितकी मोठी आहे तितकीच या मैदानाची ओळखसुद्धा वैभव याच्याकरता खूप मोठी आहे आणि जुनी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गोड आवाज, पुन्हा एकदा निघून जाईल चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि अगदीच सहज मंद पावलांनी दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये सुद्धा यश मिळालेलं आहे. आपण पाहतोय फलंदाज वैभव याला. धावसंख्या आहे फलकावरती 23 या अंकावरती. या मॅचमधील विजेता संघ 2 हात करेल मितकवाड ए या संघाशी. यावेळेस मात्र जितकाच वेग आणि तितकाच भन्नाट फटका, चेंडू निघून जातोय, लॉंग ऑन सीमारेषा पार, धमाकेदार षटकार. अगदीच आतापर्यंत जर पाहिलं तर अचूक टप्पा हेरला गेला फलंदाज वैभव याच्या माध्यमातून आणि तीच गुप्त हेरगिरी ही पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने फटका सजवला गेला वैभव याच्या माध्यमातून, चेंडू कुठेतरी दूर निघून गेला षटकाराकरिता. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 या अंकावरती. आपण पाहतोय 29 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वज्रटोला भीमटोला आणि चेंडू भेटी करता गेला, रस्त्याच्या भेटी करता गेला, षटकार. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 35 या अंकावरती आपण पाहतोय आणि 35 या धावसंख्येचा विचार केला तर मागच्या चेंडूवरती वैभव याच्या बॅटमधनं चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि षटकारांच्या हॅट्रिकवरती आहे फलंदाज वैभव. अनुभव संपन्नता मोठी असणं खूप गरजेचं आहे आणि तोच आपला अनुभव मैदानामध्ये दाखवत असताना फलंदाज वैभव. अगदीच या खेळाडूबद्दल जितकं बोलावं तितकं थोडं आहे, कारण की अंडरआर्म क्रिकेटपासून झालेली सुरुवात आज ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी. यावेळेस मात्र जोरदार तडाखा, गोड आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. एक मधुर ध्वनी वारंवार ऐकायला मिळतो जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो आणि अगदीच प्रेक्षकांना मात्र मन लुभावणारं असा हा आवाज ऐकायला मिळतोय. धावसंख्या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन पोहोचेल. यावेळेस मात्र कुमार तू मार पाहायला मिळेल का, की फटका फसलाय आणि हो पाहायला मिळतंय कुमार तू मार, षटकार ठोकला गेलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 42 या अंकावरती. जो पी एन पालकने संघ सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय, जो कालच्या दिवसामध्ये संघ क्वालिफाय झाला होता. पी एन पालकने संघ पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे मितकवाड बी. आणि आता मात्र कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे
सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं वैभव याच्या बॅटमधनं एकंदर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि कुमार याच्या बॅटमधनं 1 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आतापर्यंत SG मापोली संघाचा विचार केला तर एकाही फलंदाजाला बाद करण्यामध्ये अजूनही यश मिळालेलं नाही आहे. धावसंख्या आहे फलकावरती 42 या अंकावरती आणि अनुक्रमे आशिक याचा जर आपण विचार केला तर तब्बल 29 धावा त्याने या मागील षटकामध्ये खर्च केल्या गेल्या त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या. आज कोलिवली संघामध्ये भरपूर बदल पाहायला मिळत आहेत. विलास माली याला सुद्धा आपण इन पाहतो. आज विलास माली कोलिवली हा सुद्धा इनमध्ये असेल. पाहूया कशा पद्धतीने तो कामगिरी करेल आपल्या संघासाठी, कारण एक नामवंत गोलंदाज आहे विलास माली, परंतु भरपूर दिवस क्रिकेटपासून दूर आहे. ओव्हर टू रोहन सर. यावेळेस मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दिशा नसेल तर मात्र दशा होते आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळते. गोलंदाज बाबू याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 43 या अंकावरती. 43 रन्स ऑन दी बोर्ड. अगदीच धावांची लयलूट माजवली गेली कोलिवली संघाच्या फलंदाजाकडून वैभव आणि कुमार याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र कमिटमेंट कुठेतरी चुकली. बॅटच्या रडारामध्ये चेंडू मात्र हवा तसा आला नाही. चेंडूची फेकी केली गेली आहे. एकच धाव जोडली जाईल. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही आणि अगदीच एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 44 या अंकावरती आपण पाहतोय. अगदीच रवी मांजरेकर सर आपण विचार केला तर आई गावदेव चषक जी दादूपाडा येथे स्पर्धा सुरू होती यावर्षी असं वाटत होतं की कोलिवली संघाची हॅट्रिक होते की काय, पण मात्र असं काही घडलं नाही. नवीन विजेता त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बरोबर, कारण दोन्ही स्पर्धेमध्ये नवीन संघाने बाजी मारली. इट्स अ नो बॉल. नशिबाचा चौकार. एकंदर 5 धावा जोडल्या जात आहेत. तर पंच गणेश पाटील यांनी सांगितलंय की बॅटला स्पर्श करून आज चेंडू चौकारा करता निघून गेलाय. म्हणजे अगदीच फलंदाज कुमार याला पण पाहतोय बॅटिंग स्टान्सवरती. त्याच्या या खात्यामध्ये 4 धावा जरूर जोडल्या जातील या चौकाराच्या मदतीने. एकंदर 5 धावा आपण पाहतोय जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या 49 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 49 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. कुमार जो आदेश दिला गेला वैभव याने आणि त्या आदेशाचं पालन करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू निघून जाईल सीमा पार फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. सुंदर चौकार. पुन्हा एकदा नो बॉल. बिमर की बिमारी. आणि आता मात्र गोलंदाज बाबू याला गोलंदाजी करता येणार नाही आहे, कारण की 2 बिमर नो चेंडू त्याने हाताळलेत. नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल, कारण की उर्वरित आतापर्यंत जर आपण पाहिलं अजूनही संपन्न करायचं आहे. आपण पाहता उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज हे आम्हाला पारितोषिक लाभलेले आहे. आमचे हिवाली गावचे सुपुत्र प्रताप पाटील यांच्याकडून लाभलेले आहेत. खूप खूप धन्यवाद प्रताप पाटील हिवाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय ती 54 या अंकावरती. 4 रन्स 54 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र कुमार याच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चेंडू काहीशा उंचीवरती, पण फ्री हिटचा चेंडू. झेल जरूर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पकडला गेला आहे, पण तरी सुद्धा 1 धाव जरूर जोडली जाईल, कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धावचीची विकेट ग्राह्य धरली जाते आणि त्याच परिस्थितीनुसार 1 धाव फलकावरती 55 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 55 धावा फलकावरती आहेत. खेळपट्टीवरती सज्ज होईल बॅटिंग स्थानवरती वैभव याला आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल भन्नाट वेगाने. सुंदर चौकार. चांगला देखणा फटका पाहायला मिळतोय वैभव याच्या बॅटमधनं. मी यापूर्वीच उल्लेख केला होता की वैभव याच्याकरता हे मैदान मात्र नवीन नाही आहे. अनुभव संपन्नता जितकी मोठी आहे तितकंच या मैदानाची ओळखसुद्धा
वैभव याच्याकरता खूप मोठी सुद्धा आहे आणि जुनी सुद्धा आहे, म्हणून त्याच दिशेने फलंदाजी करतोय आणि धावसंख्या चौकाराच्या मदतीने 59 या अंकावरती 59 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 59 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र निघून जाईल. चेंडू ठीक षटकाराकरिता. अगदीच आमच्या डीजे ऑपरेटरांना सलामी देण्याकरता आपण पाहतोय आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला. अगदीच भिवंडी पडगा हायवे करता षटकार. आमचे सर्वांचे लाडके जीवित जाधव अंबाडी हा आपण मंच पाहतोय, हा त्यांच्याच मार्फत आम्हाला मिळालेले जीवित जाधव अंबाडी गाव. आपले मनापासून आभार. फक्त लाईटची सोय करा. अगदीच रवी मांजरेकर जर आपण पाहिलं तर जीवित जाधव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर थोड्या अडचणीचा त्यांनी जरूर सामना केला, पण न थकता न थांबता आपल्या कामाला योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये काहीशी घटना आमच्यापर्यंत पोहोचली, पण खऱ्या अर्थानं हृदयापासून काम केलं तर ते चांगलं यशस्वी होताना आपण पाहतोय आणि तेच काम जीवित जाधव यांच्या माध्यमातून झालेलं आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावसंख्या आहे ती मात्र 65 या अंकावरती. 65 रन्स ऑन द बोर्ड. अगदीच भला मोठा डोंगर उभारला गेलाय कोलिवली संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट देखना दमदार अप्रतिम फटका षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल षटकाराच्या मदतीनं 71 या अंकावरती. 71 रन्स ऑन द बोर्ड. अगदीच भला मोठा टप्पा ओलांडला गेलाय. 3 षटकांमध्ये 72 धावांचं गणना केली गेलेली आहे. सर्वोच्च धावसंख्या आणि इथून मात्र नो बॉलचा इशारा. बिमारी आणि यावेळेस मात्र फलंदाज धावबाद होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 72 या अंकावरती. अगदीच वैभव याने अनुत्सुकता दर्शवली धाव घेण्याकरता, पण कुमार हा अगदीच जास्त पुढे निघून गेला होता. तर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. हा चेंडू भीमर नो आहे की नाही हे तपासण्याकरता, आणि हे तपासलं जाईल. आणि अगदीच लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. क्लीन अँड नीट जे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे BTC लाईव्ह रोहन तरे अँड टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर काही क्षणातच आमच्या प्रमुख मान्यवरांचं आगमन होईल. जगदीश मामा पवार, चेअरमन शहापूर. नो चेंडू आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 72 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र दमदार तेगडा फटका निघून जाईल. चेंडू सीमा पार. झन्नाटेदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 78 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 79 धावांचं लक्ष्य असेल HD स्पोर्ट्स महापोली या संघासमोर. तर काही क्षणातच आगमन होते आमचे जगदीश दादा पवार, उपसरपंच चेरपोली शहापूर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर, तसेच त्यांच्या समवेत शेखरजी अधिकारी भाजप नेते शहापूर आणि त्यांच्या समवेत जयेश पवार उद्योजक चेरपोली शहापूर. ह्या प्रमुख मान्यवरांचं काही क्षणातच या भगव्या करंडक चषकामध्ये आगमन होईल. त्यांचे आई गावदेव स्पोर्ट हिवाळी आणि आमचे आयोजक राजेश पाटील, रोशन पाटील यांच्या मार्फत त्यांचे सहर्ष स्वागत. HD स्पोर्ट्स महापोली संघ आपण त्वरित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचे आहेत विना विलंब, कारण की या मॅच नंतर
क्वालिफायची मॅच सुरू होईल आजच्या दिवसातली आणि त्यानंतर मात्र तर फलंदाज कुमार आणि वैभव यांचा विचार केला तर एकंदर कुमार याच्या बॅटमधनं 27 धावा आपण पाहतोय आणि वैभव याच्या बॅटमधनं 45 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळते. नाबाद त्या 45 धावा आपण पाहतोय. अगदीच 5 धावांपासून दूर राहिलेला आहे वैभव आपल्या अर्धशतकी खेळीपासून. पण सामनासुद्धा 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याकरता मर्यादित चेंडूमध्ये एक चांगली वादळी खेळी ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. कोलिवली टीम 2 सलामीचे बॅटर्स महापोली आपण त्वरित पाठवायचे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदीच सलग मागील 2 दिवसामध्ये आणि आजचा 3रा दिवस आपण पाहतोय ज्यांनी आपली आवाजाची जादू ही पसरवलेली आहे असे रवी मांजरेकर सर. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान अगदीच सज्ज आहेत आणि अगदीच हजर जबाबीपणा काय असतो हा मला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर अनेक अनेक धन्यवाद रवी मांजरेकर सर. बऱ्याच वेळेला आपण बाल्कनीमध्ये बसलात, आता खाली यावं लागेल तुम्हाला सुद्धा. तर आमचे प्रमुख मान्यवरांचं आगमन होत आहे. आमचे सर्वांचे लाडके जगदीश दादा पवार यांचं आगमन होत आहे. जगदीश दादा पवार ह्या मान्यवरांचं इथे काही क्षणातच आगमन होते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय माननीय जगदीश दादा पवार उपसरपंच झरपोळी शहापूर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर ह्या मान्यवरांचे आगमन होते. तसेच त्यांच्या समवेत शेखरजी अधिकारी भाजप नेते शहापूर आणि त्यांच्या समवेत जयेश पाटील उद्योगपती झरपोळी शहापूर या मान्यवरांचे आगमन होते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. भगवा करंडक चषक 2024 मध्ये या आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे जगदीश दादा पवार उपसरपंच चेरपोली शहापूर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर आणि शेखरजी अधिकारी भाजप नेते शहापूर त्यांच्या समवेत जयेश पवार उद्योगपती चेरपोली शहापूर ह्या 3 मान्यवरांच्या या चषकाला हजेरी लागलेत. पुनश्चे आयोजकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शहापूर. म्हणायचं झालं ना तर जगदीश मामा पवार हे आमचे रोशन पाटील आहेत ना, त्यांचे मामासुद्धा आहेत. ऑल टू रोहन सर. इस सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि हम भी किसी से यावेळेस मात्र षटकार फलंदाजाच्या बॅटमधनं आणि श्री गणेश केला गेलाय. फलंदाज आपण पाहतोय आशिक याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 7 या अंकावरती. सात या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय जे पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी कोलिवली संघ क्षेत्ररक्षण करताना यावेळेस मात्र फटका बसलाय की काय पण मात्र नाही. निघून जाईल चेंडू. मस्तक बेदस्तक षटकार. मीत कवाड ये संघ आपण सज्ज राहायचे. मीत कवाड ये तर ह्या संघातील विजय संघ होईल तो मीत कवाडशी 2-2 हात करेल. त्याच्यानंतर पालकन संघ तर सज्ज झालाय. टीम मीत कवाड बी आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचे. रोहन सर. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळते. जिथून मात्र जर आपण विचार केला SG महापोली संघाचा गोलंदाजी करताना वसीमेने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तोच गोलंदाज राहुल 3 धावांमध्ये 13 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र इनसाइड आउट चेंडू निघून गेलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा जरूर इथून मात्र जोडल्या जातील.
2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ झाला तर आतापर्यंत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा राहुल याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून जाईल एका धावेकरता काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. अगदीच चेंडू गणित जर आपण विचार केला तर आव्हान खूप मोठं आहे. ते आव्हान जर पेलायचं असेल एस जी महापोली संघाला तर अगदीच 20 पेक्षा अधिक धावा या प्रत्येक षटकामागे जमवणं हे खूप जिकिरीचं आणि महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर आणि वैभव याच्याकडनं चूक. इट्स 1-2 का 4 मिळत आहेत त्या धावा 4. नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीनं षटकाची अखेर होईल आणि या अखेरीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाच्या अखेरनंतर 20 या अंकावरती धावफलक आहे. चेक. सामना चालूच राहील परंतु आपल्याकडे वेळ कमी आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती आहे आणि तिचं आपण जतन करणार आहे. अतिथी देवो भव. आजचे आपले प्रमुख मान्यवर आमचे सर्वांचे लाडके जगदीशदादा पवार उपसरपंच चेरपोली शहापूर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांचा इथे शाही सन्मान होतोय. मी विनंती करतोय रोशन पाटील यांना की आपण आपल्या मामांचा सत्कार करायचा आहे. एक मामाचा सत्कार एक भाचा करताना आपण त्याला पाहतोय. सन्माननीय जगदीशदादा पवार उपसरपंच चेरपोली शहापूर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर. तसेच आमचे दुसरे मान्यवर इथे सज्ज झाले आहेत. शेखरजी अधिकारी भाजप नेते शहापूर यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुण्याचे रोशन पाटील यांना विनंती करतोय की आपले दुसरे मान्यवर शेखरजी अधिकारी भाजप नेते शहापूर यांचा शाही सन्मान करायचा आहे. अगदी वेळात वेळ काढून या आमच्या भगवा करंडक चषकाची शोभा वाढवण्यासाठी आला आहेत. आता आपले मनापासून खूप खूप आभार. आमचे असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव साहेब यांचं सुद्धा मंचावर आगमन झाले. आपले सुद्धा या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे दुसरे पाहुणे जयेश पाटील जयेश पवार उद्योजक चेरपोली शहापूर जयेश पवार यांचा इथे शाही सन्मान करताना आमचे मुख्य आयोजक रोशन पाटील त्यांच्या समवेत आपण पाहता यवन जोडी राजेश पाटील जयेश पवार उद्योजक चेरपोली शहापूर यांचा इथे शाही सन्मान होतोय. तसेच कवाड ते अंबाडी असोसिएशनचे आमचे अध्यक्ष सन्माननीय मान्य संतोषजी गुरव साहेब यांचा सुद्धा इथे शाही सन्मान होतोय. मी पुण्याचे रोशन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या अध्यक्ष संतोषजी गुरव साहेबांचा इथे शाही सन्मान करायचा आहे. पाहुण्यांना थोडंसं घाई आहे त्याच्यामुळे अगदी वेळ काढून बिझी शेड्यूल असताना सुद्धा या स्पर्धेला भेट दिली. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोषजी गुरव साहेबांचा इथे सन्मान करताना आमचे यवन जोडी राजेश पाटील रोशन पाटील. पाहुणे आमच्यापासून रजा घेताना आमचे जगदीशदादा पवार शेखरजी अधिकारी आणि जयेश पवार आमच्यापासून रजा घेत आहेत. अगदी बिझी शेड्यूल असताना सुद्धा या स्पर्धेला त्याने हजेरी लावली. आपले मनपूर्वक पुनश्च हार्दिक आभार. वळू या सामन्याकडे. यावेळेस मात्र फटका फसला आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर औपचारिकता पूर्ण करण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जाईल. 79 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 20 धावा अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण केल्या. फलंदाज
रवीश आणि आशिक याच्या माध्यमातून. पण त्यानंतर जर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एकेरी धाव, त्यानंतर एक षटकार आणि पुन्हा एकदा एकेरी धाव असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. चला मित्रांनो, घाई करा घाई करा घाई करा आणि घाई करा. आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर असे व्यक्तीने दान दिलेले आहे, स्पर्धेसाठी मोलाचं त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आपण मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक म्हणजे जे गिफ्ट आहे आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज हे गिफ्ट आम्हाला आलेले आहे, प्रताप पाटील यांच्याकडून आलेले आहे. आणि या तिन्ही ट्रॉफी आम्हाला गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज निलेश पाटील यांच्याकडून आलेले आहे. सुंदर फटका, पंच इशारे करतात, षटकार. षटकार पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीनं 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज पोलार्ड बॉलिंग मार्कवरती आहे. 5 चेंडू हाताळायचे आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखणा फटका, निघून जाईल चेंडू सीमा पार, षटकार. पंचांना विनंती आहे दुसरा चेंडू आपण द्यायचा आहे. चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर. पत्र्यावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 42 या अंकावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दणादण निघून जातो चेंडू सीमा पार, षटकार. मान्यवरांना सलामी देणारा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 48 या अंकावरती आपण पाहतोय. आणि जे अंतर आहे ते कुठेतरी कमी करण्याचं काम केलं जात आहे. फलंदाज आशिक याच्या माध्यमातून आणि आशिक याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्केचाळीस धावांची इनिंग आशिक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 41. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा षटकार. हम भी किसी से कम नहीं असंच म्हणावं लागेल. ठोसस ठोसा. आणि आशिक याचा जर आपण विचार केला तर 47 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. आणि धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 54 या अंकावरती. 79 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पोलार्ड बॉलिंग मार्कवरती. षटकाराची फायट्रिक केली जाईल. काइट्स व्हाईट बॉल. अवांतर धाव जोडली जाईल. 55 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अखेरचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नो बॉल. तर पंचांनी नो घोषित केलेला आहे चेंडू. याचाच अर्थ फ्री हिट असेल. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 55 या अंकावरती. अगदीच रंगतदार मॅच पाहायला मिळते. आणि अगदीच किनाऱ्यावरती इथून मात्र ही नौका बुडेल का असंच म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. आणि आशिक याने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. हाफ सेंचुरी विल बी कम्प्लिटेड. आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक भगवा करंडक 2024 मधलं आशिक याच्या नावावरती आपण पाहतोय. आणि असोसिएशनचं तिसरं अर्धशतक या वर्षातील. अगदी बरोबर. यावेळेस मात्र कलात्मक पद्धतीचा आविष्कार आणि चेंडू मात्र निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पार मिळतोय तो सुंदर चौकार. आणि अशा रीतीने सामना संपन्न होताना आपण पाहतोय कोलिवली संघ या मॅचमध्ये गावदेवी कोलिवली संघ विजय प्राप्त करतोय. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. आणि एकच नाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे वैभव पाटील. 45 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.